ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, तुम्ही खूप वेळा पूर्वी ऐकलं असेल, आता काय मला एवढं माहीत नाही, जास्त लोक म्हणतात, पण पूर्वीचे लोक समजा की आपण जर समजा कुठे जेवत असू, घरी जेवत असू आपण, अथवा कुठे बाहेर, आणि एखादी अनोळखी अथवा ओळखीची व्यक्ती जर समोरून चालली, अगर समोर दिसली, तर आपण तिला सहजरित्या आपण म्हणतो की या जेवायला बसा, जेवण करा. हां, भलं आपण मनातून म्हणतो का वरोपचारी म्हणतो, हा विषय इथे नाही, पण आपण सहज म्हणतो का नाही? आता म्हणत नाही जास्त लोक, ती बाजू वेगळी आहे. परंतु पूर्वीचे लोक मुद्दाम होऊन जेवा म्हणत होते. त्यात पूर्वीच्या लोकांमध्ये प्रेम बी होतं, पण त्यामागचा उद्देश तुम्हाला सांगतो, महत्त्वाचा आहे तो. कारण तुम्हाला जरी वाटत असेल की आपण जेवायला म्हणून जेवा बसा म्हणायचं ही पद्धत असेल, पण तसं नाही. त्याच्या मागचा उद्देश आहे की जर समोरच्या व्यक्तीनं, चाललेली व्यक्ती, आपण जेवण करत आहोत आणि ती समोर व्यक्ती जर म्हणले जेवण करा म्हटलं आपलं, की त्याचा जी भाव आहे तो भाव पॉझिटिव्ह होतो, म्हणजे होकारात्मक तयार होतो. आपण जर तसंच जेवण करत बसलो तर त्या व्यक्तीची जी नजर आहे आपल्या अन्नावर, आपल्या ताटावर, जे आपण काही पदार्थ खातो, त्या पदार्थावर नजर गेल्यानंतर आणि ते पदार्थ आपण भक्षण केल्यानंतर आपल्याला त्रास होतो. लक्षात घ्या, त्यामागचा उद्देश आहे तो, की ते भक्षण केल्यानंतर आपण खाल्लं, त्रास होतो. मग त्रास कसा होतो? बऱ्याच जणाला काय होतं, पोट गच्च असल्याने वाटतं. आहे का नाही? कधी तुम्ही जाणवलंय, म्हणजे तुम्ही कधी अनुभव घेतलाय का थोडक्यात, की पोट गच्च वाटतं, करपट ढेकर येतात, असं ढेकर येतात आणि पोट फुगल्यासारखं वाटतंय. आपण ते विनो पितो, अमुक काही खातो, खाता सोडा खातो, पण तरीही ते पोट कधी कधी 10-10 दिवस, 8-8 दिवस ते पोट गच्चच वाटतं. आणि आपल्याला पचन, अगर भूक लागत नाही, पचन व्यवस्थित होत नाही, समजा कदाचित ते अन्न मध्येच साठतं, म्हणजे त्याचं पचन होत नसल्यामुळे आपल्याला खूप काही त्रास होतो. तर आपण ह्याकडे दुर्लक्ष करतो, पण याच्या मागचं खरं कारण काय आहे, की ज्यावेळेस आपण कुठं जेवण करतो आणि जेवण जे करताना एखाद्या व्यक्तीनं जर ते पाहिलं जेवण, आपण जेवतो कसं, तर त्या व्यक्तीची नजर लागते. लक्षात घ्या, हे तुम्हाला खरं वाटतं न वाटतं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो, पण नजर लागते म्हणून आपण त्याला जेवा म्हणायचं असतं. आणि ते नजर लागल्यानंतर असे त्रास होतात. आता अशा त्रासावर आपल्याला डॉक्टरी विलाज अथवा औषध उपचार करून नाही चालत, तर त्याच्यासाठी एक तोडगा केला वाटतो, म्हणजे तोडगा केला जातो. पूर्वी लोक करत होते, आता लोक काही करत नसतील, अगर माहीत बी नाही बऱ्याच जणाला. पण ती एक तोडगा, म्हणजे तुम्ही जर समजा लहानपण तुमचं आठवलं, तर तुमची आई, आजी, कुणीतरी काय करायची, समजा आपण जे काही अन्न खातो ते एखाद्या टोपल्यामध्ये टाकायची, ते खरकट थोडक्यात अन्न, त्यात पाणी टाकलं जायचं आणि एक तांब्यामध्ये एक समजा पेपरचा तुकडा तो काहीतरी जळतं, कोलती, लाकूड, तसं काहीतरी पेटलेलं घ्यायचं. आणि ते आता तर आपल्याला ते लाकडं वगैरे शक्य नाहीत, पण आपण पेपरचा तुकडा घेऊ शकतो, एवढा एवढा फुटभर घ्यायचा, त्याला असं गुंडाळा करायचा आणि ते पेटवायचं आणि त्या तांब्यामध्ये टाकायचं, आणि ते पेटलेलं जे आहे ते आपल्या पोटावरून 3 वेळेस उतरायचं आणि ते तसंच पेटलेलं त्या पाण्यामध्ये पालतं घालायचं, राहू द्यायचं तसंच. मग ती गुडगुडगुड करून ती पूर्ण पाणी वळल्या जातं आणि आपल्याला एक 10 ते 15 मिनिटामध्ये बरं वाटतं. तुम्ही हा प्रयोग करून बघा. जर तुम्हाला अशा प्रकारे करपट ढेकर येत असतील, अथवा तुम्हाला त्रास व्हायला, पोट गच्च असेल, जेवण करावंसं वाटत नाही, पोट मोकळं मोकळं वाटत नाही, त्यावेळेस हा एक तोडगा करायचा. कारण ही नजर म्हणजे उतरण्याचा एक प्रकार आहे. पण आपण ते विसरून चाललो आणि आपण औषध उपचार करतो, पण त्यानं बरं होत नाही लवकर. हे एक सोपा आणि बिनखर्चिक तोडगा आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही ते पोट गच्च झालेलं, करपट ढेकर येत असतील,
तर अशा पद्धतीनं उतरा आणि करा तुम्ही हा प्रयोग. तर ही नजर नावाचा जे प्रकार असतो, ही नजर म्हणजे समोरच्या व्यक्तीमधून त्या अन्नावर गेलेली त्याची नजर आहे, दूषित नजर आहे. थोडक्यात ही नजर आपल्याला घातक ठरते, लक्षात घ्या. ही कुणी अंधश्रद्धा म्हणेल, कुणी काय म्हणायचं ते म्हणू द्या, पण ज्यांना ही गोष्ट माहीत आहे, ज्यांनी अनुभव घेतलाय, त्यांना तुम्ही विचारू शकता. तर असो मंडळी, याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि